शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय पावसाळी हंगामातील टोमॅटो लागवडील मर रोगाची अडचण असेल, त्याचप्रमाणे फळांवर येणारे टिपके असतील, पेऱ्यातील अंतर वाढणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला येऊच द्यायच्या नाही किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पावसाळी लागवडीत आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघायचा आहे. पावसाळी लागवड म्हणजे आपण पावसाचे एक 4-8 दिवस अगोदर लागवड करतो. आता ही लागवड एक साधारणतः 15 तारखेला केली, आज 22 तारखेला व्हिडिओ घेतोय. 7 दिवसापूर्वी लागवड केलेल्या प्लॉटमध्ये म्हणजे हा प्लॉट जेव्हा 15-20 दिवसाचा होईल त्यावेळेस जून महिना असेल आणि त्यावेळेस पाऊस सुरू होतो. मग या पावसाळी लागवडीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुरुवातीला लागवड केल्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर झाड सडी काढी ज्याला आपण म्हणतो, वेगाने फास्ट पेऱ्यातील अंतर, फुटवा न मिळणे, वाढ होते. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट, फुलांची संख्या कमी, पुढे जाऊन येणारं दव बादळ, त्याच्यामध्ये फुलगळ होणं, जास्तीचा फुटवा न मिळणं आणि त्याच्यामुळे उत्पादनात घट येणं, या सगळ्या गोष्टींवर आपण पावसाळी लागवडीमध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथमतः आत्ता जर तुम्ही साधारणतः एवढ्या 4-5 दिवसात लागवड करणार असाल तर इथं बघा कप सिस्टम, कप टाकून घेतलेला आहे. म्हणजे जो काही उन्हाचा चटका आहे पेपरचा तो झळ बसत नाही, ताप त्या ठिकाणी, उष्णता त्या ठिकाणी भडकत नाही आणि मर रोग येत नाही. व्यवस्थितरित्या झाडाचं खोड डेव्हलप होतं, त्यानंतर कप आपण काढून घेऊ शकतो. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर लहानू गांगुर्डे, राहणार कळमदरे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर? 9011-289717. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? मागील 1 वर्षापासून. मागच्या वर्षी कुठला प्लॉट? मागच्या वर्षी आपले जवळ 5 प्लॉट होते. द्राक्ष नव्हते, टमाटेचे 2 प्लॉट होते, मिरची होती, कोबी फ्लावर होती आणि झेंडू होता. सगळ्या प्लॉटला तुम्हाला काय वाटलं? हो, एकदम सुपर रिझल्ट, खूप खूप छान रिझल्ट. छान रिझल्ट. हो एकदम. हो, ॲव्हरेज एकच नंबर, खर्चामध्ये पण बचत, क्वालिटी एक नंबर. आता यावर्षी कोणते कोणते प्लॉट? यावर्षी द्राक्ष यावं, त्यानंतर पहिला सुरुवातीला टमाट्याचा एक प्लॉट आहे, हा सेकंड प्लॉट आहे टमाट्याचा. पहिला सुरुवातीचा अथर्व प्लॉट आहे, उन्हाळी प्लॉट आहे तो. आणि आता हा पावसाळी आर्यमान प्लॉट. एक 7 दिवसाचं झाड आहे मित्रांनो. याला पहिली ड्रिंचिंग केलेली आहे 3ऱ्या-4थ्या दिवशी. एकरी 1 लिटर प्लॅटिनम. नीट लक्षात घ्या, पावसाळ्यात काम करत असताना एकरी 1 लिटर प्लॅटिनम 3ऱ्या-4थ्या दिवशी ड्रिंचिंग करायची. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत 3 किलो 13-40-13, 100 ग्रॅम ॲक्ट्रा, 500 ग्रॅम रिडोमिल गोल्ड, म्हणजे जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होणार नाही, झाडाचा स्टम चांगला होईल, झाड जीव धरून नवीन शेंडा काढल. 4थ्या-5व्या दिवशी पहिली फवारणी घ्यायची. झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बीफर्ट. झेडेलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम. आता ही फवारणी का घ्यायची? तुमची पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, त्याचप्रमाणे नागाळे असेल, या तिन्ही रोगांवर प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणार किंवा रोपावर आलेली नागाळे जागेवरती त्या ठिकाणी मरणार. हा झाला 4थ्या-5व्या दिवशीचा स्प्रे. त्याच्यानंतर 8व्या-9व्या दिवशी तुम्हाला ड्रिंचिंग करायची. 7व्या-8व्या दिवशी, जर 3ऱ्या दिवशी ड्रिंचिंग केली तर 7व्या दिवशी करा. ती ड्रिंचिंग आहे एकरी 5 किलो 1261, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, दोन्ही एकत्र घ्यायचं. बिंदास, काही घाबरायचं नाही. 5-5 किलो 1261 आणि मॅग्नेशियम सल्फेट. ही ड्रिंचिंग झाली की एक बुरशीनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला स्पॉट किलर 200 लिटरला 250 मिली, 22 टीन, 200 ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 11व्या दिवशी परत 3री ड्रिंचिंग करायची. 11-12व्या दिवशी केली तरी चालेल. 11व्या-12व्या दिवशी 3री ड्रिंचिंग तुम्हाला करायची. त्या ठिकाणी एकरी 500 ग्रॅम रॅडिक्स, त्याच्यासोबत 3 किलो मास्टर 20-20-20 अशी ड्रिंचिंग तुम्हाला 11व्या-12व्या दिवशी करून घ्यायची. आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, कारण कदाचित पाऊस येईल किंवा वळिवाचा पाऊस येईल, त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची. 11व्या-12व्या दिवशी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम. ही फवारणी तुमचा जैविक अजैविक ऊन पावसाचा खेळ याच्यामध्ये झाडाला ट्रेसमध्ये जाऊ न देण्यासाठी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम. आता हा 11व्या-12व्या दिवशी स्प्रे दिल्यानंतर परत पुढे जाऊन तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे की तिथं परत एकदा नागाळीसाठी झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बीफर्ट 14व्या-15व्या दिवशी हा स्प्रे करून घ्यायचा आहे. आणि 17 ते 19 दिवसाच्या दरम्यान, 17, 18, 19 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला परत एकदा शेवटची 3री ड्रिंचिंग करायची, 4थी ड्रिंचिंग करायची आहे. तिथं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. आपल्याला पावसाळी हंगामातील टोमॅटो 25 ते 26 दिवसाला पहिल्या बांधणीसाठी आला पाहिजे. एक 10-12 फुटवे घेऊन झाड निघालं पाहिजे. झाडाचा स्टम चांगला राहिला पाहिजे. कुठल्याही पद्धतीत झाडावर
जॅन्थोमोनस आला नाही पाहिजे, करपा आला नाही पाहिजे, त्याचप्रमाणे कुठली आळीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, नागाळे असेल, हिरवे तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. झाड 25-26 दिवसाला पहिल्या बांधणीला आलं पाहिजे. जर 17-18 दिवसाला तुम्ही फोरस्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशनची ड्रिंचिंग केली, त्याच्यानंतर तुम्ही झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बीफटचा स्प्रे केला, 22-23 दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना कुमानेल 500 मिली, कुमानेल 500 मिली, झेड 78 500 ग्रॅम. झाडाची वाढ जर जास्त होत असेल तर त्या ठिकाणी कुमानेल 500 मिली, 05234 500 ग्रॅम, वेस्पा 60 मिली. म्हणजे पेऱ्यातील अंतर, सरळ झाड जर वाढायला सुरुवात केली, आर्द्रता वाढली, पाऊस येतोय, जमिनीत ओलावा आहे, हवेतील एक्सेस नायट्रोजन वाढतो, जिब्रालिनचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस झाड सरळ पळायला सुरुवात करतं. अशा वेळेस त्या ठिकाणी कुमानेल 500 मिली, 05234 500 ग्रॅम, वेस्पा 60 मिली असा स्प्रे करायचा आहे 22-23 दिवसाला. किंवा लिओसिन 150 ते 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम असाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आता तुमचं चौथं ड्रिंचिंग 17-18 दिवसाला झालं, 25-26 दिवसाला तुम्हाला परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे. जमिनीतून झाडांचा फुटवा चांगला झाला पाहिजे, जास्तीत जास्त फुटी मिळाल्या पाहिजे. जेवढ्या ब्रँचेस, जेवढ्या फांद्या तुम्हाला मिळतील तेवढी फुलांची संख्या मिळेल, जेवढे फुलं मिळतील तेवढी फळांची संख्या मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईल, आवरेज चांगलं मिळेल, टनेज चांगलं मिळेल. 2000 कॅरेटच्या पुढे एकरी आपण उत्पादन घेऊ शकतो. झाडावर किमान 10 ते 12 किलो माल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यासाठी 25-26 दिवसाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो 10-40-40 आणि 10 ग्रॅम 6B हे जमिनीतून तुम्हाला 25-26 दिवसाला द्यायचंय. त्याच्यानंतर पुढची फवारणी करत असताना एव्ही सेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली, एव्ही सेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली हे 26-27 दिवसाला फवारणी करायची. तिथून तुम्हाला 30-32 दिवसापर्यंत कुठली फवारणी करायची गरज नाही. तिथं 30-32 दिवसाला तुम्हाला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060-20 500 ग्रॅम बोरान हे का द्यायचंय की जेणेकरून फुलं निघायला, पंजा निघायला सुरुवात झाली, जास्तीत जास्त प्रत्येक पेऱ्यातून, प्रत्येक फांदीतून फुलाचा पंजा स्ट्रॉंग निघाला पाहिजे, मोठा निघाला पाहिजे. त्याची सेटिंग, जास्तीत जास्त फुलं निघण्यासाठी पुढची फवारणी तुम्हाला करायची आहे. 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम अशा पद्धतीने मग तुमची दुसरी बांधणी त्या ठिकाणी यायला वेळ लागणार नाही. जेव्हा तुम्ही प्लॅटिनम 10-40-40 6B देतात तेव्हा 35-38 दिवसाला दुसरी बांधणी येते, सेटिंगला सुरुवात होती. मग अशा वेळेस परत एकदा एक चांगला स्प्रे बुरशीनाशकचा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तिथं ॲमिस्टार टॉप एकरी 200 मिली हा स्प्रे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 3-4 दिवसाने एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे देत असताना वायोगो मोएंटोडीचा एक स्प्रे द्यायचा आहे. वायोगो 80 मिली, मोएंटोडी 200 मिली. गांगुर्डे साहेब, मला शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की गेल्या वर्षी 5 पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं, तुम्हाला अतिउत्तम वाटलं, म्हणून यावर्षी तुम्ही द्राक्ष प्लॉट रजिस्टर केला, उन्हाळी हंगामातील अथर्व टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर आहे, आता हा परत तिसरा प्लॉट तुम्ही आर्यमानचा रजिस्टर केला. या सगळ्या गोष्टी सातत्याने तुम्ही 8वा प्लॉट आज डॉक्टर किसानकडे देताय, याच्या पाठीमागं कारण काय, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? काय होतं फायदा सर, उत्पन्न खूप चांगल्या प्रमाणात निघालं. आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, टमाट्याचा पावसाळी हंगामातला आपला टोमॅटो होता. आता मी पाठीमागे 4 वर्षापूर्वी टोमॅटो करत होतो, एवढं ॲव्हरेज कधीच मला निघाला नाही जे गेल्या वर्षी निघाला. प्लस साईज मध्ये आता बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आर्यमान मध्ये साईज नाही, मला शेवटपर्यंत 1 नंबर साईज मिळाली. किपिंग क्वालिटी 1 नंबर, क्वालिटी 1 नंबर. बस सर्व पिकांना, झेंडूला पण तसंच, बाकी सर्व पिकांना क्वालिटी 1 नंबर आणि खर्चामध्ये 100% बचत झाली. सगळ्यात मेन कारण सांगितलं तुम्ही की खर्चात बचत होऊन क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही, 1 नंबर क्वालिटी. आर्यमान शेवटपर्यंत फळ 1 नंबर राहिलं, साईज चांगली राहिली, एकदम सुपर साईज, आणि त्यासाठी वेगळा जास्त खर्च पण नाही आला, काहीच नाही, अजिबात नाही. मित्रांनो, याच गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. डॉक्टर किसानचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न जादा. आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की 5 पिकांमध्ये अगदी उत्तम रिझल्ट आल्यामुळे यावर्षी 3 पिकं परत रजिस्टर केले. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे कुठलं पीक लावायचं असेल ते डॉक्टर किसानच्या माध्यमातूनच त्याचं संगोपन करायचं, असा त्यांचा एक मानस तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.